नागपूरमध्ये उद्या ओबीसींचा मोर्चा, अध्यादेश रद्द करण्याची माझी त्यांना विनंती आहे। हे सर्व गैरसमजातून घडत आहे। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटियरची प्रक्रिया सुरू आहे। ओबीसी समाजाला आरक्षण देताना मराठा समाजाने कधी विरोध केला नाही। हे पाप शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना केलंय। त्यावेळी मराठा समाज समाविष्ट केला असता तर हा विषयच राहिला नसता। या पापाचे धनी शरद पवार आहेत। मोर्चेकरांनी आधी त्यांना सवाल विचारला पाहिजे। आनंदाचा शिदा ही कायमस्वरूपी योजना नव्हती, ती केवळ त्यावेळेची सणासुदीची योजना होती। लाडक्या बहिणींसाठी योजना वळवण्याची ओरड करणं म्हणजे लाडक्या बहिणींचा अवमान आहे, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत। आणखीन काय म्हणालेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पाहूयात। सामना तुम्ही वाचता सामना, मला वाटत नाही की कोणी फारच लोक वाचत असतील, म्हणजे त्यामुळे सामना काय म्हणतो ह्याला महत्व नाहीये। राज्यातल्या शेतकऱ्यामागे सरकार खंबीरपणे उभं आहे हे मात्र वास्तव आहे। साहेब, लाडक्या बहिणीच्या प्रसिद्धीसाठी पैसे आहेत पण शेतकऱ्यांसाठी पैसे नाही आहेत। मला वाटतं ते संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, त्यात काय मानसिक संतुलन ढासळलं त्यांचं। एवढं 32,000 कोटीचे पॅकेज दिले माननीय देवेंद्रजींनी, माननीय एकनाथराव शिंदे आणि अजितदादांच्या एकत्रित महायुती सरकारनं, म्हणजे जे त्यांना कधी जमलं नाही। म्हणजे उलट कोविडच्या काळामध्ये तुम्ही घरात झोपून होता, तर तुम्ही काय घोषणा दिली होती, माझं कुटुंब तुमची जबाबदारी, म्हणजे घरात झोपलेले ते असं की इथं आम्ही रस्त्यावर असणारी माणसं आहोत। या सगळ्या संकट नैसर्गिक आपत्तीमध्ये आज एवढं मोठं पॅकेज दिलंय, शेतकऱ्यांच्या मागे सरकार खंबीरपणे उभंच आहे ना। पण तुम्ही फक्त मला वाटतं रोज तुमचं काम काय की जसा कोंबडा आवरतो म्हणजे ओरडतो सकाळी मांग देतो, तर तुमचं आता एक काम दिलंय तुम्हाला पक्षाने, सकाळी उठलं का मांग द्यायचं, तर ठीक आहे, त्यांना शुभेच्छा माझ्या। जे आहेत त्यांनी एक सचिन गुंड जो आहे सचिन घायवळ शस्त्र परवाना दिला आहे, त्याचं पत्र समोर आलं आहे, याची शिफारस ते असं आहे की सचिन घायवळ काय व्यक्ती तुम्हाला माहिती आहे, त्याच्यावर पोलिसांनी काही शिफारस केली असेल किंवा शिफारस केली नसेल, त्या प्राप्त परिस्थितीमध्ये गृहराज्यमंत्र्यांनी काय कसा निर्णय केला त्याच्यावर त्यांनी खुलासा केला ना। आता स्वतः गृहराज्यमंत्री खुलासा करतायत, मग त्याच्यापेक्षा वेगळा खुलासा करण्याची मी आवश्यकता नाही आहे। त्यामुळे विरोधकांचं कामच आहे ना, ते जर आमचा सत्कार करायला लागलो विरोधक कशाला म्हणायचे, कोणत्या विषय राजीनामाच मागतात। आता लोकांनी तुम्हाला घरी बसवलेलं आहे, थोडी शांतता घ्या, महायुती सरकार काम करतंय, जरा त्याला काम करू द्यावं। विभागाचा 410 कोटीचा निधी हा वळवण्यात आला। आनंदाचा शिदा ही त्यावेळेची सणासुदीची योजना होती, काही कायमस्वरूपी सुरू करण्याची योजना नव्हती ती। एखादी योजना आपण सुरू करतो, त्या परिस्थितीमध्ये लोकांना मदत करायची ती करतो, याचा अर्थ ती योजना आपल्याला सातत्यानं सुरू ठेवा असा मुद्दा नसतो। परंतु लाडक्या बहिणीची योजना आमच्यावर टीका झाली, लोक कोर्टात गेले महाविकास आघाडीचे, योजना बंद करा, याला पैसे नाही आहेत। नंतर आमच्या निवडणुकीच्या काळात आमच्यावर ही टीका झाली की आता निवडणुकीपुरती योजना आहे। आता आम्ही त्या लाडक्या बहिणींना आता मुख्य प्रवाहामध्ये आणलेले, आता त्यांचं पोट दुखतंय पुन्हा लोकांचं की पैसे इकडे भालवले, तिकडे पैसे घालून, कुठे पैसे कुठे गेलेले नाहीये। सगळ्या त्या योजनेचे पैसे त्या योजनेला दिलेले आहेत। लाडक्या बहिणीच्या योजनेला शेवटी तुम्ही लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी पैसे बाहेर वळवले, तुम्ही काय करता की लाडक्या बहिणीचा अवमान करताय। मग महाविकास आघाडी सरकारला या विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही आहे। सहकार्याचे खरं म्हणजे एक ज्येष्ठ नेतृत्व आणि ज्यांनी देशासमोर एक दिशादर्शक अशा बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून काम उभं केलं, ते आदरणीय भाईजी आपले सगळ्यांचे राधेश्यामजी चांडक यांचा अमृत महोत्सव आज या निमित्तानं साजरा करण्यात आला। त्याला 75वी त्यांनी पूर्ण केली आणि म्हणून त्यात सत्कार करण्यासाठी आम्ही सगळे सहकारी सर्वेतले कार्यकर्ते एकत्र जमलो होतो। साहेब, उद्याला ओबीसी महासंघाचा मोर्चा निघणार आहे मराठा आरक्षणाचा या रद्द करण्यासाठी। नाही, माझी खरं त्यांना विनंती आहे की हे खरं सगळं गैरसमजुतीवर चाललेलं आहे। आपण कधीच असं धोरण घेतलं नव्हतं आणि आता ते सरकारची भूमिका आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ही प्रक्रिया हैदराबाद गॅजेटच्या निमित्तानं सुरू आहे। आणि मी पहिल्या दिवसापासून हाच प्रश्न विचारतो आमच्या ओबीसी बांधवांना की तुम्हाला आरक्षण देताना मराठा समाजाने कधी विरोध केला किंवा मोर्चा काढला, काही तुम्हाला कुठं दुखवलं, तुमचं आरक्षण काढून घ्या म्हणून मागणी केली? कधीच नाही। अतिशय मोकळ्या मनानं 94 साली जो निर्णय झाला, खरं मग त्यावेळी खरं म्हणजे माननीय पवारसाहेब मुख्यमंत्री होते,
त्यांनी हे जे पाप करून ठेवलंय की त्यावेळी 94चा निर्णय करताना जर मराठा समाजाच्या सामर्थ्य याच्यात केला असता हा प्रश्नच नसता राहिला. पण समाजामध्ये दुही निर्माण करायची, हा जो विसावाद निर्माण झाला, हा संघर्ष निर्माण झाला, याचे पापाचं धनी कोण आहे? म्हणून मला वाटतं मोर्चेकऱ्यांनी अगोदर पवार साहेबांना आज विचारलं पाहिजे की तुम्ही हे असं सामाजिक विषमता काय निर्माण केली. आणि मग आता हे जे मोर्चे निघत आहेत, काय कोणी मोर्चा काढण्याची विरोधात नाही, मी प्रत्येकाला तो अधिकार आहे, पण तरी ही भूमिका समजून घेतली पाहिजे की मोर्चा कशासाठी आहे. तुमचं आरक्षण अंबावतीत आहे, आपलं ओबीसीचं आरक्षण कमी करून त्यांना त्यांची संधी त्यांची जाणार आहे असं काही नाही आहे. मला वाटतं काही मंडळींचं पॉलिटिकल स्कोरिंग सुरू आहे. आम्ही ओबीसी माझ्या पाठीबरोबर भक्कमपणे उभे आहोत. कुठेही त्यांच्या आरक्षणाला मी धक्का लावत नाही. ही शासनाची कालची भूमिका आजही उद्या तीच राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जनता आवाज न्यूज.